की बुलढाणामध्ये 2 सिनेमा तयार केले आतापर्यंत. एक सिनेमा, दोन्ही सिनेमा प्रदर्शित व्हायचे राहिले. पहिला सिनेमा आहे 50 मिनिटांचा माझी जवळचे. हा पहिला पिक्चर आहे आणि अतिशय सुंदर आहे. आणि दुसरा सिनेमा तुम्हाला आश्चर्य वाटेल, आश्चर्य म्हणजे काय, विश्वास बसणार नाही. धाराऊ. धाराऊ नावाचा सिनेमा गेला 97 मिनिटाचा, जगातल्या 40 स्पर्धांमध्ये पाठवलं मी. पूर्ण सिनेमा गोहत्येवर आहे. पाकिस्तानला पेशावरमध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये तिला बेस्ट स्टोरीचं नामांकन मिळालं. त्याच्यावर काय मोठी गोष्ट पाहिजे. पाकिस्तानमध्ये तर नामांकन मिळालं, तिला आतापर्यंत 40 पैकी 13 अवॉर्ड मिळाले. या 17 जूनला बहुतेक मी बुलढाण्यामध्ये ते सिनेमा प्रदर्शित करणार आहे. धाराऊचा अर्थ किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. संभाजी महाराज ज्यावेळेस 2 वर्षाचे होते आणि ते आजारी पडले, ज्या गाईचं दूध पिऊन ते मोठे झाले त्या गाईचं नाव धाराऊ. काही लोकांना माहित नाही. तर तो विषय धरून आपण गोहत्या बंदीचा विषय त्यामध्ये घेतला. अतिशय सुंदर असा सिनेमा आहे, 97 मिनिटाचा. त्यातला बाल कलाकार जर सोडला तर सगळेचे सगळे कलाकार बुलढाण्याचे आहेत. सगळे कलाकार बुलढाण्याचे आहेत. माझ जाऊ मध्ये त्या मला वाटतं गायकवाड मॅडम, प्राजक्ता गायकवाड तर सोडल्या आणि सगळे कलाकार आपल्या बुलढाण्याचे. आता अजून आपल्याला माहिती आहे ज्या दोन्ही सिनेमा येतील. आणि हा जो सिनेमा आहे माझ जिजाऊचा, बुलढाण्याला सिंदखेड राजाला सगळे लोक येतात. सिंदखेड राजाला थांबण्याची व्यवस्था नाहीये. मी बुलढाणा अर्बनचं 14 रूम सूटचं अतिशय सुंदर असं हॉटेल त्या ठिकाणी बांधलं आणि ते हॉटेल जास्तीत जास्त 2 महिन्यात सुरू होणार आहे. त्याच्या खाली जे सभागृह बांधलं, त्या सभागृहामध्ये संध्याकाळी 7 वाजता तो सिनेमा रोज फुकट दाखवला जाणार. रोज. कारण की इतके टुरिस्ट वाढले, आपल्याला कल्पना सिंदखेड राजाला, पण सिंदखेड राजाला काहीच व्यवस्था नाही. बाकीच्या राजकीय गोष्टी मी बोलणार नाही की बा आता इतके पुढारी येतात, निधी कबूल करतात, काय जाते आपल्याला काही माहित नाही. पण मी माझ्या परीने प्रयत्न केला की त्या ठिकाणी आज सिंदखेड राजाला सर्किट वाजता फक्त 2 सूट आहेत. आपण 14 एसी सूट बांधले आणि 40 मुलांच्या 2 डॉर्मेटरी गेल्या खाली तळघरामध्ये. हे स्कूल बसेस थांबल्या पाहिजे. आणि यानंतर आपण महाराष्ट्रातलं स्कूलच्या ट्रिप अरेंज करतो की सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि महाराजांचं जे आजोळ ते सगळ्यांना कळावं. माझ जिजाऊ किती सुरू होत्या. आपल्या आमच्या सिनेमा जर आपण बघितलं तर आपल्याला सुद्धा नंतर कळेल की माझ जिजाऊ अशा होत्या. इतकं सुंदर झालेलं आहे सगळं ते. आमचे हॉटेल आता या महिन्यात चालू झाले सुरू करतो. अजून आता याच्याहून जास्त काय करणार. आता प्रोजेक्ट आहे, जो प्रोजेक्टची इच्छा असेल करू एखादा प्रयत्न. काय करणार, करू एखादा प्रयत्न. मुलं नाहीतरी बरेच वडील आपल्या लेकीसाठी खूप तिचा हे करतात ना. मी माझ्या लेकीचा हे प्रोजेक्ट मला